नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण राज्यशास्त्राचे 10 प्रश्न पाहणार आहोत, जे PYQ आहेत आणि जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर तुम्ही पोलीस भरती तयारी करत असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर माहीत असेल तर कमेंट नक्कीच करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? तर ऑप्शन आहेत ए साम्यवादी, बी सार्वभौम, सी धर्मनिरपेक्ष, डी समाजवादी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए साम्यवादी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? तर कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? तुमचे ऑप्शन आहेत ए क्रिप्स मिशन योजना, बी कॅबिनेट मिशन योजना, सी सायमन कमिशन, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी कॅबिनेट मिशन योजना. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ए 26 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 26 नोव्हेंबर, डी 2 ऑक्टोबर. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 4 आहे, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण? ऑप्शन आहेत ए न्यायमूर्ती एस के धर, बी वल्लभभाई पटेल, सी न्यायमूर्ती सप्रू, डी एस फजल अली. तर पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल डी एस फजल अली. प्रश्न क्रमांक 5 आहे, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन आहेत ए वल्लभभाई पटेल, बी राजेंद्र प्रसाद, सी एम.ए. अय्यंगार, डी गवा मावळणकर. हे सगळे रिव्हिजनसाठी क्वेश्चन आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी एम.ए. अय्यंगार हे स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते. तर तुम्ही लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे, घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? ऑप्शन आहेत ए एच मुखर्जी, बी राजेंद्र प्रसाद, सी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर घटना समितीचे उपाध्यक्ष विचारलेले आहेत, त्याच्यामुळे उपाध्यक्ष कोण होते घटना समितीचे? तर एच मुखर्जी हे घटना समितीचे उपाध्यक्ष होते. तर कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही की घटना समितीचे अध्यक्ष कोण होते. तर प्रश्न क्रमांक 7 आहे, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी, बी राजेंद्र प्रसाद, सी जवाहरलाल नेहरू, डी वल्लभभाई पटेल. तर स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8, भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन आहेत ए मोटुरी सत्यनारायण, बी गवा मावळणकर, सी जवाहरलाल नेहरू, डी के.एम. मुन्शी. या प्रश्नाचे योग्य उत्तर झालं मोटुरी सत्यनारायण. प्रश्न क्रमांक 9 आहे, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ए सरदार वल्लभभाई पटेल, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी जवाहरलाल नेहरू, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते? ऑप्शन आहेत ए व्यक्ती स्वातंत्र्य, बी मूलभूत कर्तव्य, सी एकेरी नागरिकत्व, डी सरनामा. तर खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी सरनामा. सरनाम्याला घटनेचा आत्मा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी महात्मा गांधी. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.